Cancer Healer Center, a new beginning. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये बदल होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंचा समितीमध्ये समावेश करण्यासाठी बदल करण्याचा निर्णय. यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांचा होता समावेश. आपत्ती समिती कधी झाली माहिती नाही. ज्यावेळेला आपत्ती येते त्यावेळेला हा एकनाथ शिंदे हजर असतो. उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंना स्थान नसल्याची माहिती. अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही. अजितदादांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक. आदिती तटकरे जिल्हाधिकारी उपस्थित, शिवसेना आमदार मात्र अनुपस्थित. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आम्हाला जाणीवपूर्वक बोलावलं नाही. शिवसेना आमदारांची अजितदादांवर नाराजी. मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार असल्याची माहिती. आमदार भरत गोगावलेंना बैठकीचं निमंत्रण होतं, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. अजित पवारांच्या कार्यालयानं बैठकीचं निमंत्रण न दिल्याचा दावा फेटाळला. रायगडावरील कार्यक्रमाला गेल्यानं बैठकीला उपस्थित राहिलो नाही. बैठकीला जाणार नसल्याची आधीच कल्पना दिली होती. आमदार भरत गोगावलेंची माहिती. नाशिक रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाही म्हणून केवळ मंत्र्यांना निमंत्रण. आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट. लाडका भाऊ आनंदाचा शिधासारख्या योजना करताना महायुतीचंच सरकार होतं. मग शिंदेंनी सुरू केलेल्या योजना फडणवीस बंद करत असतील तर शिंदेंनी आवाज उठवावा. संजय राऊतांचा निशाणा. पालक सचिवांच्या कामगिरीमुळे मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नाराजी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांसोबत नेमणूक असतानाही पालक सचिव आपापल्या जिल्ह्यामध्ये न गेल्यानं मुख्यमंत्री नाराज. नाशिक नियोजन बैठकीमध्ये सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं. जास्त संख्येनं शिवसैनिक आणण्यासाठी सज्जडतं. 14 फेब्रुवारीला नाशिकमध्ये शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन. राहुल सोलापूरकरच्या विरोधात वंचित रिपाई खरात गट आक्रमक. पोलिसांच्या नोटिशीनंतरही सोलापूरकरच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन. अटक करून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. परळी हायजॅक होतोय. पंकजा मुंडेंनी मतदारसंघातील राख, वाळू आणि गायरान जमिनीकडे लक्ष द्यावं. आष्टी मतदारसंघावर प्रेम करण्यास मी सक्षम. आमदार सुरेश धस यांचा टोला. 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात. कॉपी बहाद्दरांवर बोर्डाची करडी नजर. गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार. महाराष्ट्र शिक्षण मंडळाची माहिती. संसद परिसरात मविया खासदारांचं सरकार विरोधात आंदोलन. सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ न दिल्यानं खासदार आक्रमक. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे. नव्यानं गाभारा बांधकामासाठी निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन करू. पुजारी मंडळाचा इशारा. जिल्हाधिकाऱ्यांना 5240 सह्यांचं निवेदन. Cancer Healer Center, a new beginning.